प्रत्येक स्त्रीच्या जीवनात महत्त्वाचा व अविस्मरणीय क्षण म्हणजे डोहाळे जेवण। सासरच्यांना सुनेचा तर माहेरच्या मंडळींना लेकीच्या आनंदाचा क्षण गगनात मावेनासा होतो। गुळवंची ग्रामपंचायत व अंगणवाडीच्या वतीने गावातील 3 महिलांचा एकत्रित डोहाळे जेवण कार्यक्रम करून त्यांना शुभेच्छा दिल्या। तिन्ही दाम्पत्याच्या सासर व माहेरची भूमिका आम्हास निभावण्याचं भाग्य लाभल्याचं सरपंच सुनील जाधव यांनी सांगितले। व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज हा कार्यक्रम गुळवंचीच्या इतिहासात प्रथमतःच ग्रामपंचायतीच्या वतीने डोहाळे जेवण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं तर गेल्या 8 दिवसापूर्वी मला ही संकल्पना सुचली आणि आपण एक वेगळा उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवावा यासाठी आम्ही सर्व आमचे सहकारी उपसरपंच आरती इंगडे असतील, माजी सरपंच तृप्तीताई असतील, आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी हा निर्णय घेतला की बाबा आपण एक गावामध्ये एक वेगळा असा काहीतरी महिलांच्या बाबतीत उपक्रम राबवूया। त्याचाच एक भाग म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। खरं तर मी यामध्ये जास्त सहभाग का घेतला नाही, कारण कसं मागच्या वेळेस आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला तर आपण सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि हा कार्यक्रम कसा आता एक 100 लोकांच्या आसपास असं मला वाटतं तेव्हा 100-1 लोक येतील, जे ते आपले आपले पाहुणे आहेत ते 25-25 सांगतील। म्हणून मी कुणालाच आमंत्रित केलं नाही, कारण आमंत्रित आपण करायचं सगळ्याला इथं जागा पुरली नसते। त्यामुळे माझं म्हणजे गैरसमज असा झाला की बाबा आपण ज्या 3 जोड्या आहेत त्यांचे जे 30-30 असे म्हणून 100 येतील आणि आपण इतर एक 40-50 असे गृहीत धरले होते। तर असू द्या, कार्यक्रम कसा का असेना, आपण महिला कमी का संख्या असेना पण आपण चांगल्या पद्धतीने पार पाडूया। यापुढे आपण महिलांच्या बाबतीत असतील, इतर सर्व गावाच्या बाबतीत आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, माजी सरपंच यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्यास कटिबद्ध राहू। धन्यवाद। तर या अभिनव संकल्पनेचे गावातील माता भगिनी व नागरिकांनी कौतुक केले। डोहाळे जेवण हा एक पारंपरिक भारतीय सोहळा। आपल्या घरात लवकरच नवीन पाहुणा येणार याची सासरच्या मंडळींना व माहेरच्या मंडळींना कौतुक असतं। गुळवंची ग्रामपंचायतीचे वतीने सौ पूजा भूषण झांजले, सौ प्रतीक्षा अनिल रूपनर, सौ आरती अभिषेक मडुळे या 3 महिलांचा एकत्रित डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करून या परिवाराच्या आनंदात भर टाकली। गुळवंची ग्रामपंचायतीच्या वतीने डोहाळे जेवण कार्यक्रमाचे आम्हास आश्चर्य वाटलं, पण माहेरापेक्षा देखील चांगला कार्यक्रम केला। प्रभाकर महाराजांची कृपादृष्टी, आपले आशीर्वाद आम्हाला निश्चित प्रेरणादायी असून या अनोख्या कार्यक्रमाने आम्ही सारे भारावून गेल्याचं सौ करुणा दीपक झांजले यांनी सांगितले। माझ्या लेकींचा काहीतरी नवीन उपक्रम व्हायला लागला आणि माझ्या महिलांनी खरंच कमी ह्याच्यात जरा उपस्थिती दाखवल्यामुळे जरा मन नाराज झालंय, पण परतच्या वेळेस कार्यक्रम आपण घेऊ। मोठ्या प्रमाणात सगळ्या महिला, सगळे गावकरी, तालुक्यात, जिल्ह्यात सुद्धा सगळ्यांना आमंत्रित करू। इतकं मोठं भरू की उद्याच्याला जिल्ह्यात आपलं नाव झालं पाहिजे गावाचं। आणि माझ्या लेकींचा इतका उत्साहाचा कार्यक्रम इथे साजरा झालाय, सगळ्या जिल्ह्याला कळलं पाहिजे। आज मी माझ्या लेकरांच्या आनंदात सहभागी झाले, त्याचा तर खूप मोठा मला अभिमान वाटायला लागलाय की मी कुणाच्या तरी म्हणजे थोड्याफार कार्यक्रमात सहभागी झाले आणि माझं मन खरंच भरून आले। एवढंच बोलते। जय सद्गुरू। डोहाळे जेवण करतो आपल्या महिलांना सर्वांना माहित आहे, पण डोहाळे जेवण का करायचं ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे। त्यांनी हा कार्यक्रम ठेवला हे आपल्या महिलांसाठी खूप म्हणजे महत्त्वाचं आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते। आणि डोहाळे जेवण का करतात ह्याचं मी तुम्हाला माहिती देते। का तर एक महिलाला सांगितलं की 10 महिलांना कळतं। डोहाळे जेवण हे सगळं समोर ह्यांच्या मांडलेलं आहे। हे कशासाठी मांडतात? फक्त शोसाठी मांडत नाही, तर हे त्यांना आत बाळाला सात्विक बाळ सुदृढ होण्यासाठी, बाळ जन्मल्यानंतर सुदृढ होत नसतं, तर बाळ आईच्या पोटातच सुदृढ होतं। ह्याच्यासाठी हे डोहाळे जेवण असतात। हे प्रत्येक वस्तू ठेवलेली असते। आता काही बायका म्हणते आंबट खाऊ नकोस,
पण खायचं असतं आंबट, पण त्याला फक्त प्रमाण असतं. आंबट गोड तिखट सगळं काही आपण ह्याच्यात ठेवताना तुम्ही आंबट भात कशासाठी आणता? आणि तिला गरोदरपणी सासू जाऊ नणंद सगळे घरात म्हणतात ते आंबट जास्त खाऊ नको सगळं, पण ते खायचं असतं. मग तुम्ही डोहाळे जेवणात ठेवता कशासाठी? त्या डोहाळे जेवणाचे त्या गरोदरबाईंनी हे सगळे पदार्थ खावेत म्हणून ठेवता. त्यामुळे मला एक ह्याच्या समारंभाच्या कार्यक्रमातून एवढंच सांगणं आहे की आता जे झाले इथून पुढं कुणाच्या मुली, कुणाची बहीण, कुणाची सून काही होत असतात, फक्त पूर्ण सगळे पदार्थ खाऊ द्यायचे, फक्त प्रमाणात खाऊ द्यायचे. आंबट तिखट गोड की आंबट खाऊ नको हे खाऊ नको असं काही न म्हणता सर्व त्यांना हे जे पदार्थ ठेवले ते खाण्यासाठी. का तर आईच्या गर्भातच मुलाची वाढ होत असते चांगली. जवळजवळ 50 ते 60% आईच्या गर्भात मुलाची वाढ होत असते. त्यामुळं तुम्ही म्हणजे हे डोहाळे जेवण झाले आणि हे उचलले की झालं, त्या महिलेला काहीच हे होत नाही. त्यामुळे हे जे पदार्थ तुम्ही नेता उत्साहाने ते त्या बरोबर मातेपर्यंत पोहोचले पाहिजे एवढंच सांगण्यासाठी मी होते. आणि हा कार्यक्रम ठेवला आहे त्याबद्दल त्यांचे अजून मनापासून आभार.